बाईक चितळे बंधू. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब. हत्येच्या कटाविषयी विस्तृत माहिती उघड. कराड, चाटे, घुले टोळीचा फास आवळण्यासाठी गोपनीय साक्षीदारांची मदत. मस्साजोगमधून काँग्रेसच्या सद्भावना रॅलीला सुरुवात. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह देशमुख कुटुंबीय रॅलीमध्ये सहभागी. धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात. कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार. मुंडे आणि कराड यांनी कृषी विभागाचे 200 कोटी परस्पर उचलल्याचा धस यांचा आरोप. आशिष शेलारांसाठी चक्क तुळजाभवानीचे अभिषेक थांबवले. मंदिर पाहणीसाठी मंदिरामध्ये पोहोचले तेव्हा सुरू होते भाविकांचे बुकिंग केलेले अभिषेक. भक्तांमध्ये नाराजीचा सूर. एमएसआरटीसीचे अध्यक्षपद पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली नियुक्ती. काही दिवसांपूर्वीच आयएएस संजय सेठी यांची केली होती नियुक्ती. औरंगजेबाच्या कबरीवरून आता राज्यामध्ये वादळ निर्माण होण्याची शक्यता. कबरी उखडून टाकण्याच्या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले, मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य. तर हिंदू जनजागृती समितीचा देखभाल निधीवरती आक्षेप. आता दुकानांच्या मराठी पाट्यांच्या नंतर मुंबईतील हॉटेल्स, उपाहारगृह, दुकान मालकांनी मेन्यू कार्ड मराठीमध्ये करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह. कोर्टमधल्या हॉटेल्समध्ये जाऊन दिलं पत्रक. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी 80 लाखांवर गेल्याचा आर्थिक सर्वेक्षणामधला अंदाज. प्रजनन दर घटल्यामुळे 15 वर्षांच्या आतल्या वयोगटाची लोकसंख्या 19.6% घटली. चंद्रपूरमध्ये टोळक्याच्या हल्ल्यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू तर दुसरा पोलीस जखमी. बिअर बार समोर किरकोळ वादाच्या नंतर धारधार शस्त्रानं हल्ला. पोलिसांकडून 2 जण ताब्यात. एक खून करण्याची परवानगी द्या. रोहिणी खडसेंची राष्ट्रपतींकडे पत्र लिहून मागणी. महिलांवरील अन्याय आणि अत्याचारी प्रवृत्ती आणि निष्क्रिय कायदा सुव्यवस्थेचा खून करायचा असल्याचा विचार. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल. कालपासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना हप्ता द्यायला सुरुवात. रणवीर अलाहाबादी यानं मागितली महिला आयोगाकडे लेखी माफी. चूक पहिली आणि शेवटची अशी रणवीरनं दिली हमी.